सेवानिवृत्त पेन्शनधारक एका गोष्टीपासून देवठाण ते उपोषणास बसणार. खासदार लंके व खासदार वाकचौरे या पेन्शनधारांसाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधले. आमदार किरण लहामटे हे सुद्धा विधानसभेत आवाज उठवणार आहेत. राज्य सरकारच्या अंगीकृत असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच सहकार विभाग सारख्या अनेक खात्यांमध्ये सेवानिवृत्त झालेले कर्मचारी अधिकारी यांना अतिशय तुटपुंजी पेन्शन मिळत असल्यामुळे ज्यांची कुटुंब म्हणजे किमान पती पत्नी यांना 2 वेळचे जेवण व साधारण दैनंदिन गरजा भागेल इतकी पेन्शन मिळावी म्हणून ते अनेक दिवसापासून लढा देत आहेत. विविध पक्षाच्या लोकसभा व विधानसभेच्या सदस्यांना भेटून या प्रश्नाबाबत आपण लोकसभेत व विधानसभेत आवाज उठवावा अशी मागणी करीत आहेत. शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी या पेन्शनधारकांची नेतृत्व करणारे कार्यकर्त्यांच्या निवेदनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व कामगार केंद्रीय मंत्री यांना पत्र देऊन या प्रश्नात लक्ष घालण्याची आग्रहाची विनंती केलेली आहे. महाराष्ट्रातील 48 खासदार व 288 आमदार यांच्याशी संपर्क करून यांनाही कष्ट पटवून देऊन त्यांच्या मार्फत लोकसभेत व विधानसभेत आवाज उठवून प्रश्न मार्गी लावून घेण्याचे उद्देश महाराष्ट्र राज्यात परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी निवृत्ती गोविंद कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली राज्य पातळीवरील आंदोलन येथे 1 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येणार असून त्याची सुरुवात आमरण उपोषण करून करणार आहेत. अकोले तालुक्यातील देवठाण या गावी आमरण उपोषणाला श्री निवृत्ती कर्डिले व त्यांचे सर्व सहकारी बसणार आहेत अशी माहिती व निवेदन शासनाला या पेन्शनधारक कार्यकर्त्यांनी केलेली आहे. हा अतिशय मोठा लढा निवृत्ती कर्डिले यांच्या देवठाण तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या गावी सुरू होत आहे. अकोले तालुक्याच्या वतीनं हवे ते सहकार्य करण्याचे तालुक्याचे प्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी म्हटलं आहे. सदाशिव पिचड, शशिकांत केदार, भास्कर दराडे आदी सेवानिवृत्त कर्मचारी या आंदोलनाचे नियोजन करीत आहेत. EPS सभासद महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांना EPS 95 ची पेन्शन चालू आहे अशा सर्व सभासद कर्मचाऱ्यांना नम्र विनंती, मी आपल्याला मिळणाऱ्या तुटपुंजा पेन्शनला वाढून मिळण्याकरता 1 ऑगस्ट 2026 पासून उपोषणाला बसत आहे. माझ्या उपोषणाचा शासनाने दखल घेऊन पेन्शन वाढवून दिली तर ठीक आहे, अन्यथा 9 ऑगस्ट पासून मी अग्निप्रवेश करून देहत्याग करण्याचं ठरविलं आहे. हे या शासनाने योग्य ती दखल घ्यावी म्हणून तुम्ही सर्व EPS 95 चे सभासद, ST, MSEB, सहकार या खात्यातले कार्यकर्ते आणि सभासद हे त्या विधानसभा लोकसभेच्या खासदार साहेबांचे चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते आहेत. एक तोला मोलाचा कार्यकर्ता आहेत. प्रत्येक डेपोमध्ये असे त्या खासदारांचे जवळची माणसं आहेत. त्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातल्या डेपोत एकत्रित होऊन आपापल्या विधानसभा सदस्यांना व लोकसभा सदस्यांना नम्र विनंती करावी की दादांनो, तुम्ही आम्हाला पोट भरल इतकं, आम्ही दोघं नवरा बायकोंचं पोट भरेल इतकंच पेन्शन द्यावी, ही तुम्हाला नम्र विनंती. तुम्ही किंवा अन्य कोणाला किती पेन्शन घेतली, वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला विकास आणि स्वतंत्र भारताचा खऱ्या अर्थाने विकास ST महामंडळ, MSEB, सहकार या 3 जलवाहिन्या आहेत की यांनी ग्रामीण भागामध्ये दर्या डोंगरामध्ये कष्ट करून प्रत्येक ठिकाणी विकास पोचवलेला आहे. बिडी कामगारांनी परकीय चलन मिळवलेलं आहे. रात्रंदिवस करून राष्ट्राच्या उन्नतीला, भरभराटीला हातभार लावलेला आहे. आणि म्हणून आमचा इतकीच विनंती आहे की आम्हाला 1000-1500 रुपये पेन्शन दिली जाते, हे अत्यंत चुकीचे आहे. एक उदाहरणच द्यायचं झालं तर 26व्या वर्षी लागलेला नोकरीला माणूस आजच्या हिशोबाने
1250 रुपये त्याचे पेन्शनकडे जातात आणि त्याच्या डिपार्टमेंटनी टाकलेले 1250 असे 2550 रुपये त्याची पेन्शनला APSला कापून जातात. ह्या कापून गेलेल्या रकमेचं तो 58 वर्षी रिटायर होतो, म्हणजे 32 वर्षांनी त्याची एकूण जमा होती 49,53,695 रुपये इतके पैसे त्याचे जमा होतात. त्यावर दर महिन्याला व्याज 65,000 रुपये येतं, 35,000 रुपये येतं आणि त्याच्यातून 7,500 रुपये पेन्शन देऊ शकत नाही. हा अन्याय आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्याकरता माझा ध्येय गेला तरी 72. माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, अख्ख्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक ST कर्मचारी, तो कोणत्याही संघटनेचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याचप्रमाणे MSCBचे कर्मचारी, त्याचप्रमाणे इतर सहकारातले कर्मचारी, या सगळ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन तुमच्या खासदारांना भेटा आणि एकच सांगा, महाराष्ट्रातले 48 खासदार ज्या वेळेला त्या पार्लमेंटमध्ये उभे राहून फक्त EPS 95 वाले पेन्शनधारकांचा व्यथा मांडतील आणि ती मंजूर करून घेतील. तर मी शशिकांत विठ्ठल केदार, सेवानिवृत्त EPS पेन्शनर. तर 2020ला मी रिटायर झालेलो आहे. मला पेन्शन आता सध्या 3,500 आहे. माझ्या अगोदरच्या लोकांना 500, 700, 1100, 1200 अशी पेन्शन आहे. तर इतकी तुटपुंजी पेन्शन EPF 95 या पेन्शन स्कीममध्ये आम्हाला मिळते. तर आमच्याकडून कपात करून घेतलेले आहेत पैसे. आमच्या कपातावर फक्त व्याज दिलं जातं. कमीत कमी आम्हाला 7,500 पेन्शन आणि त्याच्यावर महागाई भत्ता मिळावा. आणि विशेष म्हणजे तामिळनाडू, हरियाणा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश इथं राज्य सरकार EPS पेन्शनवाल्यांना राज्य सरकार पेन्शन देतं. तर त्यांच्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने सुद्धा आम्हाला EPS पेन्शनवाल्यांना पेन्शन 7,500 आणि अधिक महागाई द्यावी अशी आमची विनंती आहे. मी सदाशिव पिचड, राहणार पिंपळखणे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. आमदार साहेबांना एकच विनंती आहे की आमच्या EPS 95 पेन्शनधारकांना जी तुटपुंजी पेन्शन मिळते त्याबाबत आपण विधानसभेत आवाज उठवून, जरी केंद्र सरकारने आम्हाला पेन्शन वाढवून दिली नाही तरी राज्य शासनाकडून आम्हाला तुटपुंजी का होईना तुमच्या मार्फत पेन्शन मंजूर करून घ्यावे व असा राज्य शासनाकडे विधानसभेमध्ये आवाज उठवावा ही त्यांना नम्र विनंती. मी भास्कर निवृत्ती दराडे. मे 2020ला रिटायर झालो. माझी पेन्शन अतिशय कमी आहे. त्या पेन्शनचा विचार व्हावा. EPS 95मध्ये आमची कपात झालेली आहे आणि ती कपात त्याप्रमाणे आम्हाला पेन्शन मिळणं गरजेचं होतं, परंतु त्या पद्धतीने पेन्शन मिळत नाही. तरी आम्हाला 7,500 रुपये प्लस DA या पद्धतीने पेन्शन मिळावी. आमचे सहकारी श्री निवृत्ती गोविंद कर्डिले हे 1 ऑगस्ट रोजी काशाई मंदिर देवठाण येथे उपोषणाला बसणार आहे. तेही खास पेन्शन वाढी करता सर्वांना पेन्शन योग्य पद्धतीने मिळावी अशी मी आशा बाळगतो.